मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार। आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडेल। सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल, अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। ज्या पद्धतीने मागच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पद होतं तोच फॉर्म्युला यावेळीही लागू असायला हवा, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी भूमिका मांडली। दिल्लीमध्ये जेपी नड्डांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि नड्डांमध्ये जवळपास 1 तास बैठक झाल्याची माहिती। बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र अस्पष्ट। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये परत येणार, काय भूमिका घेणार याकडे लक्ष। राक्षसी बहुमतानंतरही लोक गावाला का जातात, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। इतक्या बहुमतानंतरही आनंद का साजरा झाला नाही, उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांना सवाल। अशी कोणती शेती आहे जी अमावास्या आणि पौर्णिमेला चालते, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। शपथविधीची वेळ राज्यपालांकडून यायला हवी, आपला देश सोशल मीडियावरती कधीपासून चालू लागला, आदित्य ठाकरेंचा सवाल। विधानसभेची मुदत संपून अनेक दिवस झाले, अजून राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही, उद्धव ठाकरेंचा प्रश्न। वारंवार आमच्या पक्षाचा अपमान होऊनही आम्ही भाजपसोबतच शहांनी महायुतीच्या सगळ्या नेत्यांना बोलावलं, पण आपल्याला आमंत्रण दिलं नाही। दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीवर आठवलेंची नाराजी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। आज नागपूरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन, शहराच्या संविधान चौकापासून आंदोलनाला सुरुवात होणार। आंदोलनात सुनील केदार यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार। ईव्हीएम निकालावरती जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचा सामनातून दावा। ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला मिळालेला शाप असल्याचा आरोप। विकसित देशात ईव्हीएम वापरत नसल्याचाही रोखठोकमधून दाखला। ईव्हीएम बाबत रासपच्या महादेव जानकरांचा आक्षेप, ईव्हीएम घोटाळा होऊ शकतो, आपण स्वतः इंजिनियर असल्यानं आपल्याला माहिती आहे, ईव्हीएम बॅन करावं, जानकरांची मागणी। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे विरोधकांनी आधी सिद्ध करावं आणि मग आरोप करावेत। रावसाहेब दानवेंचं ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर। गुंडगिरीच्या आधारावर सत्ता घेऊन भ्रष्टाचार करणं हाच भाजपचा पाया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका। महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपनं आमदार केलं, पटोलेंचा हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या। निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशभरातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात असतील तर त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची, नाना पटोलेंचं वक्तव्य। 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झाले, नाना पटोलेंचा आरोप। मुख्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस दिली आहे, पटोलेंची माहिती। निवडणूक आयोगानं 3 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केलं। शिष्टमंडळाच्या समस्या ऐकल्यानंतर निवडणूक आयोग लेखी उत्तर देणार। संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार। राज्यातील एकूण मतदानाची आकडेवारी आणि मतदानाची टक्केवारी यात विसंगती, एक्स पोस्ट करत आव्हाडांचा दावा। निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं, आव्हाडांची मागणी। महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज। शिंदेंनी येवल्यामध्ये छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवली होती। वसईचे बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप। व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन जशास तसं तपासण्याची हितेंद्र ठाकूर यांची अर्जाद्वारे मागणी। ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, शरद पवार पक्षाच्या सुनील भुसारा यांची मागणी। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेसला घरचा आहेर। काँग्रेसने तिकीट दिलं आणि वाऱ्यावर सोडून दिलं, मतदारसंघात काहींनी गद्दारी केली, गोरंट्याल यांचा आरोप। बंटी शेळकेंना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर केलेल्या आरोपांनंतर चेनिथलांच्या आदेशानं नोटीस। बाळासाहेब थोरात यांना पराभव पचवता आला नाही। संगमनेरमध्ये थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी केलेल्या अर्जावर त्यांच्या विरोधात निवडून आलेले भाजप आमदार अमोल खताळ यांची टीका।
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 16.50 म्हणजे 16.5 रुपयांनी वाढ. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. आज मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गाने वळवल्या जातील. पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरही आज मेगा ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल बेलापूर मार्गावरच्या सेवा रद्द. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरची ठाणे पनवेल सेवाही रद्द. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा. 3 ते 17 डिसेंबर मुंबई आणि उधना दरम्यान विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरती बंदी. मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरची गर्दी नियंत्रित करण्यासाठी 2 ते 9 डिसेंबरपर्यंत बंदी. नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 1,40,00,000 लोकांचा विमान प्रवास, तर 18 नोव्हेंबरला 5,05,000 लोकांनी विमान प्रवास करत एका दिवसातील प्रवासी संख्येचा नवा विक्रमी टप्पा गाठला. मुंबईमध्ये मध्यरात्री पश्चिम द्रुतगती महामार्गावर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई. बाईक रायडिंग करणाऱ्या 40 जणांवर गुन्हे दाखल. कारवाईमध्ये तब्बल 162 दुचाकी जप्त. आज मुंबई शहर उपनगरे ठाण्यासह भिवंडीमध्ये 10% पाणी कपात होणार. मुंबईच्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी कपात करण्याचा निर्णय. आज राज्यामध्ये ढगाळ हवामानासह किमान तापमानामध्ये वाढ होणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये गारठा वाढल्यानं विजेच्या मागणीमध्ये घट. दैनंदिन मागणी 3000 मेगावॅटवरून 2500 मेगावॅटपर्यंत घटली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमानाची नोंद 9 अंश सेल्सिअस. कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावर. रायगड जिल्ह्यात कडाक्याची थंडी. पारा 18 अंश सेल्सिअसच्या वर. नागरिकांना शेकोटीचा आधार. थंडी वाढल्यानं नाशिककरांना चांगलीच हुडहुडी. थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिककरांची उबदार कपड्यांना पसंती. थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्यानं भाज्यांची आवक घटली. परिणामी भाज्यांचे दर कडाडले. सगळ्याच भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ. निवडणुकांचा हंगाम संपताच कांद्याचे दर घसरले. सरासरी 1500 ते 2000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल 2025चं उद्दिष्ट. मुंबईमध्ये म्हाडाची दुकानं खरेदी करण्याची संधी. व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी लवकरच म्हाडाची जाहिरात निघणार. मुलुंड, पवई, चारकोपमधल्या परिसरातल्या गाळ्यांचा यामध्ये समावेश. तुळजाभवानी देवीच्या चरणी परभणीतल्या भाविकाकडून 11 तोळे सोन्याची मोहनमाळ दान. जयश्री देशमुख या भाविकाचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार. गुहागर तालुक्यातील नरवण गावातील नवलाई देवीची बगाड यात्रा संपन्न. देव दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा सोहळा उत्साहात पार पडला. महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. थकबाकी असलेल्या वीज वितरणाच्या ग्राहकांना दंड आणि व्याजदरामध्ये अभय योजनेअंतर्गत सवलत मिळणार. सोलापुरातील महापालिकेची निवडणूक. ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत. विधानसभेला मित्रपक्षांनीच पाठीतवार केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत नको अशी भूमिका. ठाकरे गटानंच मध्य सोलापूर मतदारसंघात आघाडी धर्म पाळला नाही. सोलापुरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेस सोलापूर शहर प्रमुख चेतन नरोटे यांचं प्रत्युत्तर. बाबा आढाव यांचं उपोषण मागे. राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत बाबा आढाव यांचं गेल्या 3 दिवसांपासून पुण्यामध्ये उपोषण सुरू होतं. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे मंत्री व्हावेत यासाठी बॅनरबाजी. मतदारसंघात लांडगेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. खासदार निलेश लंकेंकडून सुपा इथं कार्यकर्ता मेळावा. विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा होणार असल्याची माहिती. असदुद्दीन ओवैसींचा आज मालेगाव दौरा. मालेगावचे विजयी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना निवडून दिल्याबद्दल ओवैसी आभार व्यक्त करणार. बुलढाण्यामध्ये एका मिरवणुकीत फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा. धाड गावात दोन्ही गटाकडून दगडफेक. 33 जणांवर गुन्हे दाखल तर 15 जणांना अटक.
मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू. विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना. लातूरमध्ये मुख्याध्यापकाकडून 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग. लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संबंधित प्रकरणाची दखल घेत विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचं तातडीनं निलंबन. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मोका कलमांतर्गत गुन्हा दाखल. आतापर्यंत 26 आरोपींना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नावं आल्याचं सांगत सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्याकडून महिलेला डिजिटल अटक. महिलेकडून जवळपास 2 लाख रुपये उकळल्याची माहिती. दहिसर पोलिसात गुन्हा दाखल. महिला बोरिवलीत राहत असल्याची माहिती. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरातल्या जंगलातली घटना. पालघरच्या जव्हार तालुक्यात बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं योग्य ती खबरदारी घ्यावी, नागरिकांची मागणी. नांदेडच्या नायगावात हरभरा पिकात वानरांचा धुमाकूळ. आलेली मोडे खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. वनविभागानं वानराच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख गुप्त ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश. अयोध्या राम मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी पास हवा असल्यास मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक देणं अनिवार्य. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यापुढे विना आधार पास देणार नाही. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीकडून द्रवपदार्थ फेकण्याचा प्रयत्न. समर्थकांकडून आरोपीला जागीच बेदम मारहाण. भाजपनं हल्ला केल्याचा आरोप. द्रवपदार्थ फेकण्याच्या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांचा गृहमंत्री अमित शहांवर निशाणा. आपल्याला थांबवून काय होणार, यामुळे दिल्ली सुरक्षित होणार का? केजरीवाल यांची एक्सपोज. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कठोर शब्दात निषेध नोंदवला. बांगलादेशात हिंदूंवरचे अत्याचार थांबवावे. चिन्मय दास यांची तुरुंगातून मुक्तता करावी. तसंच भारत सरकारनं याची दखल घ्यावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवेदन जारी केलं. हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित संजौली मशीद वादामध्ये जिल्हा न्यायालयानं ऑल हिमाचल मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचा अर्ज फेटाळला. शिमला महापालिका आयुक्तांनी मशीद पाडण्याच्या आदेशाला मुस्लिम पक्षानं आव्हान दिलं होतं. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये. सलग 10 दिवस चाललेल्या छाप्यामध्ये 352 कोटी रुपये जप्त. बोथ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्यनिर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे. खरगोन जिल्ह्यामध्ये एक प्रवासी बस नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळली. या अपघातामध्ये 3 महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू, तर 21 प्रवासी जखमी. वाराणसीच्या कॅन्ट रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये रात्री उशिरा भीषण आग. 200 वाहनं जळून खाक. बाईकच्या टाक्या 90 मिनिटं फुटत होत्या. पहलगामच्या बेताब वालीमध्ये पहिली बर्फवृष्टी. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. बेंगल चक्रीवादळ तमिळनाडूतील करैकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकलं. महाराष्ट्रावरही परिणाम जाणवण्याची शक्यता. राज्यामध्ये 1 ते 5 डिसेंबर या काळामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. तमिळनाडूतील विलुपुरमच्या मार्कनमध्ये मुसळधार पाऊस. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसननं इंग्लंड विरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. सुशीला सुजितच्या चित्रीकरणाला सुरुवात. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार. पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.